हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टार्ट स्मार्ट. तर आज आपण प्रिवियस लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.6ला स्टार्ट केलं होतं. तर आपण आज त्यातले काही क्वेश्चन डिस्कस करणार आहे. ओके, तर क्वेश्चन नंबर 6 व्यवस्थित रीड करा, आपण तो सॉल्व करूयात. ओके, तर सॉल्व करूयात क्वेश्चन नंबर 6 प्रॅक्टिस सेट 2.6 मधलं. ओके, तर बघा, प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल्स 36 किलोमीटर इन डाऊनस्ट्रीम. म्हणजे तो डाऊनस्ट्रीम मध्ये ट्रॅव्हल करतोय, किती डिस्टन्स आहे 36 किलोमीटर, आणि रिटर्न टू द सेम स्पॉट. म्हणजे इथनं जाऊन डाऊनस्ट्रीमने ट्रॅव्हल होतोय आणि रिटर्न टू द सेम स्पॉट, आणि त्याला वेळ किती लागतोय 8 तास, 8 hours. ओके, इफ द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 10 km/h. म्हणजे काय, त्या बोटचा जो स्पीड आहे, जे वॉटर जे असेल ते स्थिर असेल, त्यावेळेस स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 km/h. म्हणजे त्यावेळेस दिलेला आहे बोटचा स्पीड 12 km/h. आणि आपल्याला काय विचारलं आहे की फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. काय दिलं, विचारलं काय की म्हणजे फ्लोचा जो वॉटरचा जो फ्लो असेल, वॉटरचा जो फ्लो करंट फ्लो असेल, त्याचा स्पीड काय असणार ते आपल्याला विचारलं आहे. ओके, तर कसं सॉल्व करणार. ओके, सुरुवातीला जे दिलेलं असेल ना ते लिहून टाकायचं. म्हणजे या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला, स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. काय दिलं आहे, स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. मग मी लिहून घेईल स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. ओके, लेट्स सॉल्व करूयात. काय दिलं आहे आपल्याला की द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर दिलं आहे. मग लिहायचं द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर किती दिलं आहे, इज किती दिलं आहे 12 km/h. ओके, स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर दिला आहे 12 km/h. आता बघा, आता काय विचारलंय, आता काय दिलं आहे, प्रतीक ट्रॅव्हल्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर ट्रॅव्हल करतो आणि डाऊनस्ट्रीम ट्रॅव्हल करतो. आता बघा, डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम एक दोन कन्सेप्ट आहे. हे जे दोन कन्सेप्ट आहे पुढे तुम्हाला खूप यूज होणार आहे. जर म्हणजे गरज पडली तर हे कन्सेप्ट पुढे यूज होणार आहे तुम्हाला. ओके, तर कन्सेप्ट काय आहे, एक आहे डाऊनस्ट्रीम आणि एक आहे अपस्ट्रीम. ओके, अपस्ट्रीम. आता काय दिलेलं आहे आपल्याला, सपोज हे तुमचं वॉटर, राईट, हे तुमचं वॉटर, हा आहे तुमचा हे बोट, राईट, बोट आहे. ज्यावेळेस बघा, ज्यावेळेस हे तुमचं स्पीड ऑफ वॉटर, राईट, स्पीड ऑफ वॉटर करंट. आता मी काय मानणार, जो करंट वॉटर फ्लोचा जो स्पीड असेल, राईट, त्याला मी x km/h मानणार. सो लेट द स्पीड ऑफ वॉटर करंट, म्हणजे सध्याचा जो वॉटरचा फ्लोचा स्पीड असेल त्याला मी x km/h मानणार. ओके, म्हणजे काय, आता डाऊनस्ट्रीममध्ये बघा, सुरुवातीला 36 किलोमीटर, हे जे डिस्टन्स आहे ना, हे टोटल डिस्टन्स तुमचं किती आहे 36 किलोमीटर आहे. किती आहे 36 किलोमीटर, राईट. आणि आता दिलेलं आहे की सुरुवातीला डाऊनस्ट्रीमला चालली. डाऊनस्ट्रीमची कंडिशन काय असते नेहमी लक्षात ठेवायचं. डाऊनस्ट्रीममध्ये काय होतं, डाऊनस्ट्रीममध्ये जो स्पीड ऑफ बोट असतो, सपोज डायरेक्शन ऑफ बोट या डायरेक्शनने जाते आणि काही स्पीडने बोट जाते आणि सेम वॉटर फ्लो पण त्याच डायरेक्शनने असेल, त्यावेळेस ती कंडिशन काय असेल, डाऊनस्ट्रीमची कंडिशन असेल. आणि अपस्ट्रीममध्ये काय केस होईल, अपस्ट्रीममध्ये सपोज अपस्ट्रीममध्ये काय असणार आहे की सपोज हे तुमची तेवढी 36 किलोमीटर आणि बोट इकडनं येतोय, म्हणजे काय असणार, बोट इकडनं येतोय म्हणजे काय असणार, वॉटरचा फ्लो या डायरेक्शनने असेल, वॉटरचा फ्लो या डायरेक्शनने असेल आणि बोटचा फ्लो या डायरेक्शनने असेल, म्हणजे ऑपोजिट डायरेक्शनने असणार आहे. आणि आपल्याला काय, एक गोष्ट तर तुम्हाला माहिती, तुम्ही ॲग्री करणार, म्हणजे स्पीड ऑफ जो बोट असेल, बोटचा जो स्पीड असेल तो जास्तच असणार आहे वॉटर करंटपेक्षा. ऑब्विसली तुम्ही ऑब्झर्व केलं असणार, राईट. मग आपण काय म्हणू शकतो याच्यावरनं की
आपण याच्यावरनं म्हणू शकतो की जो स्पीड ऑफ बोट जो असणार आहे म्हणजे काय म्हणू शकतो 12 इज ॲज वी नो काय आपण काय म्हणू शकतो की 12 इज ग्रेटर दॅन एक्स म्हणजे स्पीड ऑफ वॉटर करंट जे असेल त्याच्यापेक्षा स्पीड ऑफ बोट जो असेल स्टील वॉटरमध्ये तो जास्तच असणार आहे. हे तर तुम्ही ॲग्री करणार हे ओके. आता बघा ही डायग्राम फक्त समजण्यासाठी मी तुम्हाला सांगितली डाऊनस्ट्रीममध्ये कंडिशन काय असते की स्पीड ऑफ बोटचा जो स्पीड असतो म्हणजे डायरेक्शन ऑफ बोट ज्या डायरेक्शनने बोट जाते ज्या डायरेक्शनने स्पीड ऑफ बोट असतो त्याच डायरेक्शनने स्पीड ऑफ वॉटर करंट असतं राईट. आणि अपस्ट्रीममध्ये काय असतं ऑपोजिट असतं म्हणजे वॉटर फ्लो एका बाजूने असणार आणि ऑपोजिट साईडने बोट येईल ओके. या दोन कंडिशन अपस्ट्रीममध्ये असणार म्हणजे आपण याच्यामध्ये काय काय म्हणू शकतो. आता इथं आपल्याला माहिती स्पीड ऑफ बोट काय दिलेलं आहे स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर 12 किलोमीटर पर आवर दिले काय दिले 12 किलोमीटर म्हणजे अपस्ट्रीममध्ये मी एक गोष्ट म्हणू शकतो स्पीड ऑफ बोट 12 किलोमीटर राईट. आणि जो वॉटरचा फ्लो आहे त्याच डायरेक्शनने वॉटरचा फ्लो त्याच डायरेक्शनने असल्यामुळे आपण काय म्हणू शकतो याच्यात ॲडिशन होईल ना म्हणजे वॉटरचा फ्लो प्लस स्पीड ऑफ बोट म्हणजे बोटला मदत होईल बोटचा स्पीड काय होईल वाढेल राईट. बोटचा स्पीड वाढेल म्हणजे स्पीड ऑफ वॉटर करंट किती एक्स म्हणजे 12 प्लस एक्स किलोमीटर पर आवर स्पीड ऑफ बोट असेल इन डाऊनस्ट्रीममध्ये राईट. क्लिअर. डाऊनस्ट्रीममध्ये स्पीड ऑफ बोट काय असणार आहे 12 प्लस एक्स किलोमीटर पर आवर. आणि अपस्ट्रीममध्ये कंडिशन काय असणार आहे अपस्ट्रीममध्ये आता बघा स्पीड ऑफ बोट ह्या डायरेक्शनने आणि वॉटर फ्लो या डायरेक्शनने म्हणजे ऑपोजिटने म्हणजे स्पीड ऑफ बोट इकडे जाईल आणि वॉटर फ्लो इकडे जाईल म्हणजे हा जो वॉटर फ्लो असेल तो स्पीड ऑफ बोटला काय मिनिमाइज करेल म्हणजे स्पीड ऑफ जो बोट असेल तो कमी होईल रिड्यूस होईल का वॉटर फ्लो ऑपोजिट डायरेक्शन येतोय. क्लिअर. म्हणजे अपस्ट्रीममध्ये काय असणार आहे अपस्ट्रीममध्ये या ठिकाणी स्पीड ऑफ बोट 12 आहे हे आपल्याला तर दिलं आहे क्वेश्चनमध्ये आणि -x किलोमीटर पर आवर हा स्पीड असेल राईट. तुम्हाला हे कळालं स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर दिलेला आहे गिवन. आपण स्पीड ऑफ वॉटर करंट म्हणजे वॉटरचा जो फ्लो असेल त्यावेळेसचा तो आपण x किलोमीटर पर आवर मानला आणि आपल्याला माहिती आहे की स्पीड ऑफ बोट नेहमी काय असणार वॉटर फ्लोपेक्षा ग्रेटरच असणार ओके. आणि याच्यावर आपण डाऊनस्ट्रीम कळालं डाऊनस्ट्रीममध्ये काय असतं डायरेक्शन ऑफ बोट ज्या डायरेक्शनने जात असते त्याच डायरेक्शनने वॉटर फ्लो जात असतो म्हणजे दोघांचं ॲडिशन होईल. आणि अपस्ट्रीममध्ये काय असतं की बोट ज्या डायरेक्शनने जात आहे आणि वॉटर फ्लो ऑपोजिट डायरेक्शनने असेल. कळालं हे सगळं. आता मग याच्यावरून आपण काय लिहू शकतो याच्यावरून आपण लिहू शकतो स्पीड ऑफ बोट इन डाऊनस्ट्रीम स्पीड ऑफ बोट इन डाऊनस्ट्रीम इज किती असणार स्पीड ऑफ बोट इन डाऊनस्ट्रीम आपण आत्ताच काढले किती 12 प्लस एक्स किलोमीटर पर आवर ओके राईट. त्याच पद्धतीने आपण स्पीड ऑफ अपस्ट्रीम काढला काय आला स्पीड ऑफ अपस्ट्रीम इन अपवर्ड स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम इज किती दिलेलं आहे आताच आपण काढलं का कळालं असेल तुम्हाला 12 एक्स किलोमीटर पर आवर ओके. कळायला ह्या गोष्टी कळायला. तर आता आपण बघा आता तुम्हाला डायग्राम तर क्वेश्चन सॉल्व करताना डायग्राम काढायची काहीच गरज नाही हे जस्ट अंडरस्टँडिंगसाठी सांगितलं आहे. तुम्हाला डायरेक्ट आता कळून जाईल की डाऊनस्ट्रीम असेल तर स्पीड ऑफ बोट आणि वॉटर फ्लो जो असेल त्यांचे ॲडिशन असेल आणि अपस्ट्रीम असेल तर त्यांचं सबस्ट्रॅक्शन कन्सेप्ट तर कळायला असणार. आता बघूयात पुढे काय करू शकतो आपण. आता बघा आता काय दिलेलं आहे आपल्याला एक गोष्ट माहिती की त्या दोघांचं डिस्टन्स किती होतं 36 किलोमीटर. काय होतं डिस्टन्स 36 किलोमीटर आणि दोघांना जाऊन येऊन राईट म्हणजे दोघांना इकडनं ही बोट गेली तिकडनं आली म्हणजे इकडनं डाऊनस्ट्रीमने गेली तिकडनं अपस्ट्रीमने आली दोघांचं जर जाऊन येऊन वेळ किती लागला 8 तास एवढं आपल्याला माहिती. अगेन मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरपासून म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या चॅप्टरच्या वर्ड प्रॉब्लेममध्ये पण आपण एक स्पीडचा फॉर्म्युला बघितला जातो त्याचाच यूज करायचा आहे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम राईट. सो याच्यावरनं मी काय लिहू शकतो टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड ओके. टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आता दिलेलं आहे काय आपल्याला डिस्टन्स 36 किलोमीटर दिलेलं आहे. डिस्टन्स 36 किलोमीटर दिलेलं आहे. मग आपण याच्यावर काय कंडिशन काय दिलेली आहे की जाऊन येऊन किती वेळ लागतोय 8 तास 8 आवर्स. जाऊन येऊन किती वेळ लागतोय 8 आवर्स. म्हणजे याच्यावर आपण असं लिहू शकतो की
स्पीड ऑफ म्हणजे टाइम जो लागणार आहे डाऊनस्ट्रीममध्ये आणि टाइम जो लागणार आहे अपस्ट्रीममध्ये तो किती लागणार आहे 8 आवर्स. क्लिअर. मग याच्यावरनं टाइम काढायचा. स्पीड ऑफ टाइम ऑफ बोट इन डाऊनस्ट्रीम काय असेल टाइम ऑफ बोट इन डाऊनस्ट्रीम. डिस्टन्स दिलेलं आहे आपल्याला 36. ओके. स्पीड इन डाऊनस्ट्रीम आपण काढला किती येतो 12 + x राईट. आता प्लस आपण इकडनं येणारा वेळ आणि तिकडनं लागणारा वेळ आपण ॲड करू ना. डिस्टन्स 36. स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम किती होता 12 - x इज इक्वल टू किती वेळ लागतोय टोटल 8 तास 8 घंटे राईट 8 आवर्स. ओके 8 आवर्स. मग आता बघा आता बघितल्यावर काय कळतं आपल्याला इथं 36 आहे इथं 36 आहे म्हणजे आपण 36 कॉमन घेऊ शकतो राईट. कॉमन घेऊयात मग आपण 36 कॉमन घेतला मग काय उरेल 1/12 + x प्लस 1/12 - x इज इक्वल टू 8. आता बघा हा 36 इकडे डिवाइडला जाईल आणि ते कॅन्सल आउट करेल हे तर तुम्हाला माहिती. आता काय करू शकतो आपण बघा 36 हा 12 क्रॉस मल्टिप्लिकेशन जे डिनॉमिनेटरला टर्म असणार ते सेम करणार विथ बाय युजिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे हा 12 - 1 इकडे येईल 12 - x इकडे आला प्लस 12 + x इकडे आला 12 + x इकडे आला अपॉन राईट अपॉन काय असणार आहे 12 + x आणि 12 - x डिनॉमिनेटर आपण सेम केला इज इक्वल टू इथं काय 8 आहे राईट. आता बघा +x - x बिकम्स 0 राईट. आता बघा 36 × 12 + 12 12 + 12 किती 24 हा 8 इकडे मल्टिप्लायला तो जे इकडच्या साईडला मी आणला तो खाली डिवाइडला जाईल हे तर क्लिअर झालं. खाली डिवाइडला जाईल आणि इकडे काय असेल 12 + x 12 - x राईट. क्लिअर. असं लिहू शकतो आपण. याच्यावरनं आपण काय आता बघा आता बघितल्यावर 8 3 = 8 त्रिक 24 8 3 = 24 दॅट मीन्स या ठिकाणी येईल 3 राईट 3. ओके. आता बघा या ठिकाणी जर बघितली या टर्ममध्ये काय दिसतंय आपल्याला काय आपण ऑब्झर्व करतोय ह्या टर्ममध्ये a + b a - b काय ऑब्झर्व करतोय आपण a + b a - b a + b a - b याचा फॉर्म्युला काय a² - b² ला आपण a प्लस ह्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. म्हणजे ह्या टर्मला आपण काय लिहू शकतो a² - b² राईट. आता बघा 36 × 3 मल्टिप्लाय करून घ्यायचं 3 त्रिक 9 3 3 = 90 7 त्रिक 18 108 राईट. सो 108 तुम्ही कसं करायचं 3 सक 3 6 = 18 1 इन कॅरी 3 3 9 म्हणजे 10 ओके 108 राईट. आता a² म्हणजे 12² राईट 12² - x² ओके लिहू शकतो. आता बघा आता काय होईल हा -x² इकडे येताना +x² होऊन जाईल x² दिसतंय सगळ्यांना. सी हे तर सगळं कळालं असणार एकदा लिहून घ्या हे सगळं आणि आपण ते पुढचं सॉल्व करूयात. आता बघा हा -x² इकडे येताना प्लस होईल राईट आणि इज इक्वल टू 12² 12चा स्क्वेअर किती असतो 144 144 राईट 144 हा 108 तिकडे जाताना मायनस होईल म्हणजे -108 राईट. म्हणजे 144 - 108 किती 36 राईट 36 म्हणजे आपण याच्यावर नाही लिहू शकतो की x² इज इक्वल टू 144 - 108 किती 36 राईट. क्लिअर. याच्यावर आपण हे लिहू शकतो हे कळालं सगळ्यांना. आता x² जर 36 आहे x काढायचा म्हटला तर x जर आपण काढायचा म्हटला तर x इज इक्वल टू √36 म्हणजे xच्या व्हॅल्यू काय येणार आहे डायरेक्टली x इज इक्वल टू +or- 6 हे कळालं. म्हणजे याच्यावर आपण काय लिहू शकतो की x इज इक्वल टू +6 और x इज इक्वल टू -6 आणि x इज इक्वल टू -6 म्हणजे स्पीड ऑफ वॉटर करंट कॅन नॉट बी निगेटिव्ह.
आपल्याला माहिती आहे की निगेटिव्ह तर स्पीड राहूच शकत नाही, म्हणजे आपण काय म्हणू शकतो की स्पीड ऑफ वॉटर करंट कॅन नॉट बी निगेटिव्ह, cannot be negative, राईट. स्पीड ऑफ वॉटर करंट निगेटिव्ह तर राहू शकणार नाही, म्हणजे x इज इक्वल टू -6 इज नॉट पॉसिबल. हे तर आपल्याला पक्का माहिती आहे की x इज इक्वल टू -6 असू शकणार नाही. म्हणजे आपल्याला काय कळालं की x इज इक्वल टू 6 किलोमीटर पर आवर. आणि विचारलं काय आपल्याला, स्पीड ऑफ वॉटर करंट, हेच विचारलं आहे ना. सो याच्यावरनं आपण एक लिहू शकतो. काय लिहू शकतो याच्यावरनं आपण, आपल्याला आन्सर भेटला, आपल्याला आन्सर काय भेटला की स्पीड ऑफ वॉटर करंट इज 6 किलोमीटर पर आवर. ओके, तर समजून घ्या व्यवस्थित आणि लिहून घ्या. आपण पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. तर बघूयात क्वेश्चन नंबर 6 इन प्रॅक्टिस सेट 2.6 मधला क्वेश्चन नंबर 6 बघूयात. बघा आता काय, एकदा वाचून घ्या आणि आपण डिस्कस करूयात मग. ओके, तर क्वेश्चन समजून घेऊयात आधी. क्वेश्चन काय दिलं आहे की मिस्टर कसम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्धन पॉट्स. ते एक स्मॉल बिझनेस रन करते, ज्याचा बिझनेस आहे ज्याच्यात आपण ती अर्धन पॉट्स बनवते. ओके, ही मेक्स सर्टेन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस, म्हणजे एका दिवशी ती बरेच पॉट्स बनवते, सर्टेन नंबर ऑफ पॉट्स विच इज नॉट गिव्हन. ओके, कॉस्ट ऑफ ईच पॉट, प्रत्येक कॉस्टची म्हणजे प्रत्येक पॉटची जी कॉस्ट असेल ती काय इज 40 मोर दॅन, 40ने जास्त असेल, 40 मोर दॅन 10 टाइम्स द टोटल नंबर ऑफ पॉट. म्हणजे एका दिवशीची जेवढे ती पॉट्स बनवणार असेल त्याच्या 10 टाइम्स प्लस 40, आणखी 40 जास्त, ते काय असणार आहे कॉस्ट ऑफ ईच पॉट, म्हणजे एका पॉटची किंमत म्हणजे व्हॅल्यू, एका पॉटची कॉस्ट, राईट. इफ ही मेक्स इन वन डे, इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज 600, म्हणजे सगळ्या पॉटची म्हणजे टोटल जे नंबर ऑफ पॉटचं जे प्रोडक्शन असेल पर डेचं त्याची जी प्राइस असेल ती 600 असेल, त्याची जी कॉस्ट असेल ती 600, म्हणजे टोटल खर्च जो लागला सगळ्या पॉट्स बनवण्यासाठी एका दिवशी तो किती लागला 600, राईट. फाइंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट, म्हणजे एका ईच पॉटची प्रोडक्शन पॉट, म्हणजे एका पॉटची आपल्याला किंमत विचारली आहे, कॉस्ट ऑफ वन पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक पर डे, म्हणजे एका दिवशी तिने किती पॉट्स म्हणजे त्याने एका दिवशी किती पॉट्स बनवले ते पण आपल्याला काढायचं आहे. ओके, तर कसं काढणार बघा. कंडिशन जर बघायला गेलं तर आपल्याला कंडिशन कुठे दिसते इथं, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज काय 40ने जास्त, 40 मोर दॅन 10 टाइम्स द टोटल नंबर ऑफ पॉट्स, म्हणजे टोटल नंबर ऑफ पॉट्सच्या 10 पटीने आणि आणखी 40 जास्त, म्हणजे ही प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट म्हणजे एका पॉटची किंमत, राईट. तर बघा आता एक कळालं याच्या 10 पटीने, किती कोणाच्या 10 पटीने टोटल नंबर ऑफ पॉट्स, राईट. मग आपण काय म्हणू शकतो बघा, आता स्टार्ट करूयात आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायला. जस्ट सी द आन्सर.
आता बघा, नंबर ऑफ पॉट्स, एका दिवशी जेवढे पॉट्स ती बनवेल त्याला मी एक्स मानतो, राईट. लेट द नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स बी एक्स, राईट. एक्स मानलं. आपल्याला दिलंय काय, दिलंय प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट, म्हणजे आपल्याला काय दिलंय, कॉस्ट ऑफ ईच अर्धन पॉट. कॉस्ट ऑफ ईच अर्धन पॉट म्हणजे एका पॉटची किंमत किती आहे, 40ने जास्त आहे, म्हणजे 40 मोर. ओके. आणि 10 टाइम्स, कितीचे 10 टाइम्स आहे, 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स इन 1 डे. 10 टाइम्स नंबर ऑफ पॉट्स काय घेतलाय आपण, एक्स, म्हणजे 10 टाइम्स याच्या 10 पटीने, म्हणजे हे काय असणार आहे 10x प्लस 40 जास्त, म्हणजे ही भेटली कॉस्ट ऑफ ईच अर्धन पॉट, राईट. हे भेटलं आपल्याला कॉस्ट ऑफ ईच अर्धन पॉट, राईट. आता आपण काय करू शकतो, आता बघा कंडिशन पण झाली. आता आपल्याला दिलेलं आहे की प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल द पॉट्स पर डे, म्हणजे एका दिवशी जेवढे पण पॉट्स त्याने बनवलेत त्याचा टोटल खर्च दिलेला आहे 600. ओके. मग आपल्याला काय दिलेलं आहे की नंबर ऑफ पॉट्स एक्स आहेत, प्रत्येक पॉटची किंमत एवढी आहे, प्रत्येक पॉटची किंमत काय आहे 10x प्लस 40, प्रत्येक पॉटची किंमत 10x प्लस 40 आहे. म्हणजे याच्यावरनं काय सांगू शकतो, हा एवढे नंबर ऑफ पॉट्स आणि ही एकाची किंमत, म्हणजे ह्या नंबर ऑफ पॉट्सला जर याने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला टोटल खर्च भेटून जाईल एका दिवसाचा. आणि जो की दिला आहे क्वेश्चनमध्ये किती 600, काय दिला आहे 600 दिला आहे, काय दिला आहे 600. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज 600, राईट. म्हणजे आपण याच्यावरनं लिहू शकतो, काय लिहू शकतो कंडिशनवरनं, फ्रॉम गिवन कंडिशन काय लिहू शकतो, x इंटू 10x प्लस 40 इज इक्वल टू किती दिलं आहे 600, राईट. हे लिहू शकतो. क्लिअर झालं कसं काढलं, समजलं. आता हा एक्स मध्ये जाताना दोघांना मल्टिप्लाय करेल, हे मी तर बऱ्याच वेळेस सांगितलं तुम्हाला, म्हणजे 10x स्क्वेअर, राईट, प्लस 14x इज इक्वल टू 600. कळालं. 10x प्लस 14x इज इक्वल टू 600. आता बघा 10ने डिवाइड करू शकतो, जेणेकरून हे जे इक्वेशन असेल रिड्यूस होईल आणि आपल्याला आपलं कॅल्क्युलेशन इझी होऊन जाणार आहे, तर ते करू शकतो. तर ते करून घ्यायचं, डिवाइड अबोव इक्वेशन बाय 10. मग काय भेटेल आपल्याला इक्वेशन, एक्स स्क्वेअर प्लस 4x इज इक्वल टू 60, राईट. 10ने डिवाइड केलं, एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 60, राईट. तर हा 60 इकडे त्यांना निगेटिव्ह होईल, म्हणजे मायनस होईल, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 60 इज इक्वल टू 0. ओके. ऑलरेडी डिस्कस केलं आहे मी इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व करायचं. काय करणार, इक्वेशन काय भेटलं आपल्याला, इक्वेशन भेटला एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 60 इज इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्यासाठी काय करायचं आपलं, a इंटू सीचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय आलं -60, राईट. याचे फॅक्टर्स पाडायचे. 4a सम किती दिलं आहे, मिडल नंबरचा सम किती आहे 4a. मग फॅक्टर्स असे पाडायचे आपल्याला की त्या दोघांचं सम काय यायला पाहिजे, मिडल नंबर यायला पाहिजे, जेणेकरून आपण मिडल नंबरला स्प्लिट करू शकतो, राईट. सो 10 6 16, 10 6 60 हे आपल्याला माहिती. मग आपण याचे फॅक्टर्स असे लिहू शकतो, 10 6 16, राईट. आणि प्लस 4 सम जी यायला पाहिजे ती प्लस 4 यायला पाहिजे, म्हणजे मी ह्या 6ला मायनस लिहू शकतो. क्लिअर, लिहू शकतो. म्हणजे याला स्प्लिट केल्यावर मला काय भेटेल, एक्स स्क्वेअर, बघा एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 6x मायनस 60 इज इक्वल टू 0, राईट. आता या ठिकाणी बघितल्यावर आपल्याला लगेच कळतं की याच्यातनं एक्स कॉमन निघू शकतो, कोणत्या टर्ममधनं, याच्यातनं, राईट. याच्यातनं एक्स कॉमन निघू शकतो. मग आपण एक्स कॉमन काढूयात. एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 10 मायनस याच्यातनं आपण 6 कॉमन काढला, -6, तर मध्ये काय उरेल, एक्स प्लस 10 6 60, म्हणजे एक्स प्लस 10 इज इक्वल टू 0, राईट. याच्यावरून आपण काय लिहू शकतो, हे दोन फॅक्टर्स भेटले आपल्याला, कोणतं, एक एक्स मायनस 6 आणि एक्स प्लस 10. म्हणजे आपण याच्यावरून आपण असं लिहू शकतो, एक्स मायनस 6 एक्स प्लस 10 इज इक्वल टू 0. अगेन आपल्याला माहिती, इफ प्रोडक्ट ऑफ टू नंबर आर 0 देन
थ्री कंडिशन. काय, एक तर हा 0 असेल, एक तर हा 0 असेल किंवा दोघं 0 असतील, आपल्याला नाही माहिती ना. सो आपण याच्यावरनं काय लिहू शकतो, x - 6 इज इक्वल टू 0 और x + 10 इज इक्वल टू 0, राईट. तर याच्यावरनं अगेन आपण व्हॉट वी कॅन, x हा -6 तिकडे जाताना +6 होईल, हा +10 तिकडे जाताना -10 होईल. ओके. आणि आपल्याला माहिती व्हॅल्यू ऑफ नंबर ऑफ पॉट्स कॅनॉट बी निगेटिव्ह, म्हणजे लिहायचं तिथं नंबर ऑफ पॉट्स कॅनॉट बी निगेटिव्ह, म्हणजे x = -10 इज नॉट पॉसिबल, राईट. म्हणजे आपल्याला काय भेटलं की नंबर ऑफ पॉट्स, एक्स काय मानलं आहे आपण, नंबर ऑफ पॉट्स काय एक्स मानलं आहे, म्हणजे आपण याच्यावरून काय लिहू शकतो, नंबर ऑफ पॉट्स किती इज एक्स, म्हणजे इज 6. म्हणजे आपल्याला काय कळालं, एका दिवशी 6 पॉट म्हणजे बनणार आहेत, 6 पॉट एका दिवशी बनणार आहेत. आता बघा पुढे काय विचारलं आहे, पहिला क्वेश्चन काय विचारलं आहे, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट, राईट. काय विचारलं आहे, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट. आपण ऑलरेडी ते कन्सिडर केलं आहे 10x + 14. किंवा मग विचार काय करू शकतो, टोटल खर्च 600 लागतोय आपल्याला, राईट. टोटल खर्च 600 लागतो, 6 पॉट बनवण्यासाठी 600 खर्च लागणार आहे. म्हणजे 1 पॉटसाठी आपण काय करू, 600/6 म्हणजे काय येईल 100. क्लिअर, 600/6 म्हणजे एका पॉटसाठी खर्च लागणार आहे 100. किंवा आपण मानलेलं आहे इथं कॉस्ट ऑफ इच अदर पॉट्स मानलं आहे आपण इथं, काय आहे, कॉस्ट ऑफ इच अदर पॉट्स इज किती आहे, 10x + 14, 10x + 14, x किती आहे 6 आहे, म्हणजे 10 × 6 + 14 म्हणजे आपल्याला 10 × 6 = 60, 10 × 6 = 60 + 40 म्हणजे 100. तर आपल्याला कळालं की कॉस्ट ऑफ इच पॉट किती आलं 100. मग लिहायचं लास्टला एक ओळमधून की प्रोडक्शन कॉस्ट ऑफ each pot किंवा प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 pot is ₹100 and number of pots he makes in a day is what 60. ओके, हे कळालं. हे कळालं किंवा डायरेक्टली हे असं सॉल्व्ह करण्यापेक्षा असं लिहिलं तरी चालेल की 600/6 केलं ते इच पॉट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट भेटून जाईल आपल्याला. किंवा मग या पद्धतीने सॉल्व्ह करा. ओके, तर बघूयात पुढचा क्वेश्चन. आफ्टर सम टाइम तर प्रॅक्टिस सेट 2.6 मधला 9वं एक्झाम्पल घेऊयात. सोपं एक्झाम्पल आहे बघा. आता सिम्पल काय आहे, इफ 460 म्हणजे 460, इफ 460 इज डिवायडेड बाय नॅचरल नंबर, 460 इज डिवायडेड बाय नॅचरल नंबर, देन द क्वोशंट काय आहे, क्वोशंट इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर, म्हणजे डिवायझरच्या 5 पटीने, आणि त्याच्यात आणखी 6 जास्त, 6 व्हॅल्यू 6ने जास्त काय क्वोशंट आहे, राईट. अँड रिमाइंडर इज 1, आणि या केसमध्ये आणखी रिमाइंडर काय येतोय 1 येतोय. आणि फाइंड द क्वोशंट अँड डिवायझर, आपल्याला काय काढायचं आहे, क्वोशंट पण काढायचं आहे आणि डिवायझर पण काढायचं आहे. कसं काढणार. ओके, बघा आता कंडिशन आपल्याला कुठे भेटते की 460 डिवायडेड बाय नॅचरल नंबर, क्वोशंटची कंडिशन भेटली, काय दिली आपल्याला 6ने जास्त आहे, आणि दॅन 5 टाइम्स द डिवायझर, म्हणजे इथंच क्लिक झाला आपल्याला की डिवायझरला आपल्याला x मानायचं आहे, आणि त्याच्यावर आपल्याला लगेच क्वोशंट भेटून जाईल. ओके, कळालं. तर मग आपण काय करू शकतो या केसमध्ये, द डिवायझरला आपण x मानू शकतो. काय करू शकतो, डिवायझरला आपण x मानून एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. आता बघा सुरुवातीला हे बघून घ्या, 460 म्हणजे केस अशी असते, 460 इज डिवायडेड बाय सम नॅचरल नंबर. ओके, क्वोशंट इज म्हणजे क्वोशंट काय असतो तुमचा, हा वाला क्वोशंट, राईट. हा तुमचा डिवायझर असतो, हा तुमचा क्वोशंट असतो, डिव्हिडन याला म्हणतात डिव्हिडन. आणि इथं जी काही प्रोसेस असेल इथं तुमचा आहे तो रिमाइंडर, राईट. हे तुम्हाला ऑलरेडी माहितीच असेल, मागच्या 5वी 6वी 7वीला बघितलं असणार, राईट. त्याच गोष्टीचा मागच्या ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टीचा यूज करून क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. काय करणार सुरुवातीला काय करणार, सुरुवातीला मानणार की लेट द डिवायझर बी व्हॉट x,
डिवायझरला मी काय म्हणतो एक्स. आपल्याला क्वोशंट दिला आहे, क्वेश्चनवरनं काय दिलं आहे क्वोशंट, क्वोशंट दिला आहे. क्वोशंट काय आहे 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर, म्हणजे 5 पटीने डिवायझरच्या 5 पटीत 5x. डिवायझर काय आपला x आहे राईट. 5x प्लस किती 6 मोर म्हणजे 6, हा तुमचा आला क्वोशंट राईट. 460 काय डिव्हिडंट आहे, 460 काय डिव्हिडंट, 460 काय डिव्हिडंट. आता आपल्याला ज्या गोष्टी माहिती त्याच गोष्टीचा रिमाइंडर आपल्याला माहिती, इथं रिमाइंडर 1 आला आहे दिला आहे क्वेश्चनमध्ये राईट. आपल्याला ज्या गोष्टी माहिती फॉर्म्युला तोच फॉर्म्युला यूज करायचा. काय फॉर्म्युला आहे ऑलरेडी माहिती असेल तुम्हाला, डिव्हिडंट इज इक्वल टू, नसेल माहिती तर आता लक्षात ठेवून घ्या, डिव्हिडंट इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वोशंट, डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. हा फॉर्म्युला, या फॉर्म्युलाचा यूज करायचा, व्हॅल्यूज पुट करायच्या, इक्वेशन भेटेल, क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटल्यानंतर ते सॉल्व्ह करायचं. ओके, आपल्याला फॉर्म्युला माहिती, फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे, डिव्हिडंट इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर राईट. डिव्हिडंट इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. त्याच आता जस्ट फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करायच्यात. डिव्हिडंट काय आपला 460, डिवायझर काय मानलं होतं आपण x राईट. क्वोशंट काय आहे 5x प्लस 6, 5x प्लस 6, रिमाइंडर काय आहे प्लस 1 राईट. रिमाइंडर काय आहे प्लस 1. ओके, आता याच्यावर इक्वेशन भेटेल 460 राईट इज इक्वल टू, हा एक्समध्ये जाताना दोघांना मल्टिप्लाय करेल हे तर माहितीच आहे, 5x² प्लस 6x प्लस 1. ओके क्लिअर. आता इक्वेशन लिहिलं आपण काय 5x² प्लस 6x, हा 460 तिकडे जर मायनस होईल म्हणजे 460मधनं 1 जाईल, पण मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस असल्यामुळे -459 इज इक्वल टू 0. आता बघा, आता आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी ऑलरेडी आपण डिस्कस केलं आहे व्हॉट a इंटू सी आधी करतो आपण राईट. 5 इंटू मायनस काय करू आपण या ठिकाणी 5 इंटू मायनस 459, या दोघांचा प्रोडक्ट जो येईल आणि मग त्याचे फॅक्टर्स पाळायचे. ओके, हे करायचं आपल्याला. मग आता जर विचार केला यार 5ने या संख्येला मल्टिप्लाय करून जर मग प्रोडक्ट काढला, इट बिकम्स डिफिकल्ट ना, खूप मोठी संख्या बनून जाईल आणि आपल्याला प्रोडक्ट फॅक्टर्स फाइंड करणं खूप टफ काम होऊन जाईल. मग त्यासाठी आपण काय करणार, त्यासाठी एक इझी काम करूयात आपण, या 459ला आपण फॅक्टर्स पाडणार. आता जर विचार केला 459 म्हणजे 460 जर सपोज आपण पकडला 460 म्हणजे 510 म्हणजे 510 जर पकडलं तर आपल्याला कळतं की 51 9 459. क्लिअर. 51 9 459. क्लिअर. किंवा मग काय करू शकतो, याला फॅक्टर्स पाडण्यासाठी आपण याला 9ने डिवाइड जरी केला, याला आपण असं 459 9ने डिवाइड केला, 9 45, 9 1 1 म्हणजे आपल्याला 51 9 आणि हा 5 हे फॅक्टर्स आहेत. आणि आता जायचं मिडल टर्मकडे. कुठं जाणार, मिडल टर्मकडे जाणार. मिडल टर्म काय आहे +6 यायला पाहिजे दोघांचं सम. म्हणजे आपण याच्यात काय करू शकतो 5 इंटू 9 45 काय 45 आणि 51. आपल्याला दोन जर हे फॅक्टर्स याच्यावर विचार केला तर हे दोन फॅक्टर्स भेटले 45 आणि 51. आता +6 पाहिजे त्या ठिकाणी, +6 आणि मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह पाहिजे राईट. मल्टिप्लिकेशन या ठिकाणी काय पाहिजे निगेटिव्ह राईट. मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह पाहिजे म्हणजे -45 आणि +51 जर घेतला तर त्या दोघांचं सम काय येत आहे 6x येत आहे. म्हणजे आपण याला स्प्लिट इझिली करू शकणार आहे या ठिकाणी या केसमध्ये राईट. सो मग याला आपण हे फॅक्टर्स घेऊयात. 5x minus 45x plus 51x minus 459 is equal to 0. क्लिअर. याच्यावरनं काय करू शकतो आपण, याच्यावरनं जर विचार केला या इक्वेशनवरनं आपण काय करू शकतो, या इक्वेशनवरनं आपण 5x कॉमन काढू शकतो. 5x कॉमन काढल्यावर मध्ये काय होईल x मायनस 9. ओके प्लस x मायनस 9 प्लस 51 याच्यातनं कॉमन काढला तर आपल्याला माहिती 51 9 459 म्हणजे आपल्याला भेटेल
एक्स मायनस 9 अगेन इज इक्वल टू 0 राईट. दोन प्रोडक्ट भेटले, कोणते दोन फॅक्टर्स भेटले, एक फॅक्टर भेटला 5x प्लस 51 आणि दुसरा फॅक्टर घेतला x मायनस 9 इज इक्वल टू 0. कोणते हे दोन फॅक्टर्स भेटले. आता अगेन आपल्याला माहिती की प्रोडक्ट ऑफ टू नंबर जर 0 असणार तर एक 3 कंडिशन, एक तर पहिला नंबर 0 असू शकतो, दुसरा नंबर 0 असतो किंवा दोघं नंबर 0 असू शकणार आहेत. म्हणजे आपण याच्यावर ना इक्वेशन काय फॅक्टर्स काय भेटले आपल्याला भेटले 5x प्लस 51 इज इंटू x मायनस 9 इज इक्वल टू 0. हे दोन फॅक्टर्स भेटले. याच्यावर आपण लिहू शकतो असं 5x प्लस 51 इज इक्वल टू 0 और x मायनस 9 इज इक्वल टू 0. याच्यावरनं आपण एक्सची व्हॅल्यू भेटली आपल्याला -51/5 विच इज लिहायचं व्हॅल्यू ऑफ डिवायझर इज कॅनॉट बी निगेटिव्ह, म्हणजे इज नॉट पॉसिबल असं लिहून घ्यायचं तिथं. आणि आपल्याला जी व्हॅल्यू भेटली एक्सची रिअलवाली, डिवायझर काय असणार आहे 9 असणार आहे. ओके. आणि काय विचारलं आहे, क्वेश्चन पेन विचारलं आहे. म्हणजे आता लिहायचं व्हॅल्यू ऑफ डिवायझर इज वॉट 9 काढले आपण. आणि क्वेश्चनची काय आहे आपल्याला माहिती, क्वेश्चन इज किती आहे 5x प्लस 6 5 इंटू 9 प्लस 6 5 9 45 म्हणजे इथंच करून घेऊ आपण 45 प्लस 6 किती आला 51. म्हणजे क्वेश्चन इज 51. ओके. तर अशा पद्धतीने सॉल्व करायचा. क्लिअर्ड. आय होप तुम्हाला सगळं आजचे जे वर्ड प्रॉब्लेम घेतले सगळे समजले असणार. आणि जे बाकीचे वर्ड प्रॉब्लेम आहेत सेम त्याच पद्धतीने कंडिशन समजून घ्यायचं आहे. फ्रॉम गिवन कंडिशनवरनं आपण एक क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व करायचं. ओके. सो लेट्स रॅप इट अप द सेशन. आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. जेणेकरून येणाऱ्या ज्या व्हिडिओज अपलोड होतील त्यांचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. ओके. सो थँक यू ऑल अँड हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू.